श्रीगोंद्यामध्ये आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीची रंगत आता वाढत चालली आहे। माजी मंत्री पाचपुते यांनी आघाडीचे नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यावरती टीकेची तोफ डागली आहे, तर पाचपुतेने देखील त्यांच्या आरोपांचं खंडन केलंय। आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये गुलाबी थंडीत श्रीगोंद्याचे राजकारण गरम होताना दिसतंय। माजी मंत्री पाचपुते यांनी आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि तत्कालीन नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यावरती टीकेची झोड उठवली आहे। ते पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की यांना आपण श्रीगोंद्याच्या विकासासाठी नगराध्यक्षपद दिलं, परंतु त्यांनी विकास कामं केली नाहीयेत, वाढपीच माल घरी घेऊन गेले आहेत असा उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय। दरम्यान श्रीगोंद्याची जनता गद्दारी करणाऱ्यांना जवळ करणार की विकास कामं करणाऱ्यांना, असं ते म्हणालेत। यावरती मनोहर पोटे यांनी पाचपुते यांच्या आरोपांचं खंडन करत सांगितलंय की मी आता त्यांना गद्दार का दिसतोय। मागील 2.5 वर्षांपासून अध्यक्षपदी असताना मी कोणाकडनंही कोणताही मोबदला घेतला नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलंय। मला नगरसेवक करण्यास नेत्यांचा काहीही हातभार नाहीये। मागील वेळेस श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये माझ्याचमुळे सत्ता टिकून राहिली, नाहीतर प्रभाग क्रमांक 1 मधनं काही उमेदवार पडले असते। मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळावी म्हणून आधीच षडयंत्र रचलं गेलंय, अशा शब्दामध्ये पोटे यांनी पाचपुते यांच्या आरोपांचं खंडन केलंय। अहमदनगरमधलं श्रीगोंदा शहर हे एक महत्त्वाचं शहर आहे आणि याचं कार्यक्षेत्र अहमदनगर महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र 85 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि श्रीगोंद्याचं कार्यक्षेत्र 87 स्क्वेअर किलोमीटर 87.5। त्यामुळे या गावाला शहर पण यायचं असेल तर खूप कष्ट करावं लागेल। मग कष्ट करायचं असेल तर 3 मुद्दे आहेत: पाणी, गटार, लाईट, रस्ते। या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याबरोबर पाण्याचं विसर्जन झालेलं संपलेलं आहे त्याचं झालं पाहिजे आणि कचऱ्याचं नियोजन। या 4-5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आणि याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं आणि बघता बघता आज नळ पाणी योजना खूप मोठी थेट घोड धरणावरून 28 किलोमीटरची पाईपलाईन आणली। पाईपलाईन आणल्यानंतर त्यामध्ये फक्त पाईपलाईन हा विषय नाही तर कनेक्शनचा विषय होता। कनेक्शनसाठी रस्ते फुटतील, त्या रस्त्याच्या संदर्भात 5 कोटी रुपये दिले, लाईट लावण्याच्यासाठी 5 कोटी दिलेले आहेत। म्हणजे हे पैसे सगळे आल्यानंतर याचा लवकर वापर व्हावा ही अपेक्षा होती। ज्यांच्या हातात दिले पाणी आम्ही आणून ठेवलं इथे, ज्यांच्या हातात कनेक्शन आणि टाक्या दिल्या त्या दुर्दैवाने ते होऊ शकल्या नाहीत, कारण गावात पाणी मिळालं पण वाड्या वस्त्या राहिलेल्या आहेत। यासाठी ज्यांच्या हातामध्ये काम करायला दिलं त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलेले वस्तुस्थिती आहे। रस्त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 40 कोटी रुपये दिलेत, त्यातले 33 कोटीचे रस्ते आहेत आणि बाकीचे सुशोभीकरणासाठी, त्याचबरोबर झाडं लावण्यासाठी आणि लाईटसाठी 5 कोटी रुपये, असे 40 कोटी रुपये दिले। हे 40 कोटीचे रस्ते करण्यासाठी काम सुरू झालं सातारा रस्त्याचं। दुर्दैवाने क्वालिटी चांगली राहिली, काम चांगलं राहिलं, पण अतिक्रमणाच्या संदर्भात मला स्वतःला उभं राहावं लागलं। ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण काढले तिथं उभं राहावं लागलं, पण प्रत्यक्षात ज्यांच्या हातात दिलं त्यांनी मात्र दुर्लक्ष केलेली वस्तुस्थिती आहे। तरी सुद्धा रस्ते उत्तम प्रकारचे व्हायला लागलेत, लाईट चांगले लागायला लागलेत, राहिलेत रस्ते अपूर्ण राहिलेत, पण सगळे रस्ते होतील। बाह्य वळण रस्ता की ज्या रस्त्यासाठी 800 मीटरच्या रस्त्याला 4.25 कोटी रुपये लागले, याच्यावर खूप चर्चा केली, भ्रष्टाचार झाला, चुकीचं झालं, पण आता मात्र त्याच सगळे लोक ज्यांनी तक्रार केली ते सांगतात बरोबर रस्ता उत्तम झालेला आहे। उत्तम प्रकारची क्वालिटी जमिनीत म्हणजे खाली नदीमधून खोदून भरून त्याला आणलेला, त्यामुळे तो रस्ता झाल्यामुळे गावातला विषय सगळा नीट झालेला आहे वस्तुस्थिती आहे। लाईटच्या बाबतीमध्ये आपण एक सबस्टेशन झालं होतं, तटकरे साहेब मंत्री असताना केलं, ते कमी पडत होतं म्हणून साळंदेवीला दुसरं 7.5 कोटी रुपयाचे पैसे मंजूर करून आणलेत। सबस्टेशन सुद्धा 1 महिन्याचा चालू होईल, कामही पूर्ण होत आलेलं। त्यापेक्षाही आणखी लाईट कमी पडते म्हणून सौर ऊर्जाचं 10 मेगावॅट सौर ऊर्जेसाठी श्रीगोंद्याला मंजूर आहे, त्याचंही काम लवकर सुरू होईल, त्यामुळे सौर ऊर्जाचं सुद्धा काम होईल। श्रीगोंदा शहर हे डासाचं शहर असं म्हणायचं, त्याचं कारण होतं कारण सगळीकडे गटार योजना होती, अंडरग्राऊंड गटार योजना करण्यासाठी पैसे आणले, पालकमंत्री असताना दिले, उत्तम प्रकारचं काम झालंय। खूप पाऊस झाल्यानंतर एकही गटार तुंबलेलं नाही, 85% काम झालंय, 15% राहिलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला करायचं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने एका बाजूला काम होत असताना दुसऱ्या बाजूला नेहमी अडचणी व्हायला लागल्यात। या गावातल्याच नगरसेवकांनी काम अडवायला सुरुवात केली। नाव सांगणं बरोबर नव्हतं कारण ते उभे आहेत। एका नगरसेवकाने थोडे तिडके नाही, तुम्हाला पत्रकार सगळ्यांना पत्र देतो, 28 वेळा चौकशीचे पत्र दिलेले आहेत, एकट्या बांधकामावरती 22 पत्र दिलेले आहेत।
कुणी नवीन बांधकाम केले काय झालं की त्याच्याकडे जाऊन ब्लॅकमेलिंगचा कारभार सुरू होतोय. नगरसेवकांनी काम करण्यापेक्षा ब्लॅकमेलिंग करणं बरोबर नाही आणि हे झालेलं आहे. त्याच दरम्यान या सगळ्या कामाला उशीर होतोय. बाग चांगला व्हावा म्हणून त्यासाठी 6.25 कोटी रुपये आणलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा अडचणी तुम्हाला जरूर आम्ही काय सांगणार अडचणी. आता नगराध्यक्ष आमचे तिकडे गेलेत आणि नगरसेवक गेलेत. ते का गेलेत अजूनही मला समजलं नाही, पण मला लक्षात येत आहे की ज्या अडचणी केल्या तर त्या अडचणी बाहेर येतील आणि म्हणून पापी म्हणे भित्री असतात, ते आधीच पळून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही, पण यथावकाश त्यांच्याविषयी सगळी कामाच्या विषयी माहिती सांगू. पण नगरपालिकेमध्ये आता ती भर तर चांगली निघाली, त्यापेक्षा चांगलं झालेलं आहे. 6-7 लोक काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर आलेले आहेत. त्याचबरोबर तुकाराम दरेकरांनी नाटा यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे उत्तम प्रकारचा पॅनल झाला आहे आणि सगळेचे सगळे सीटं येतील. नगराध्यक्ष सुद्धा चांगल्या मताने निवडून येईल. साहजिक आहे त्यामध्ये आरक्षणाचं त्यावेळेस लक्ष देऊन करायला पण होतं, झालं नाही. पण संधी होते ना, शासनाकडे जाऊन नाशिकला जाऊन करायला पाहिजे. मी 50 वेळा तरी सांगितलं असेल कमीत कमी या संदर्भात करा, पण काहीच करायचं नाही हा निर्णय होता. काम दाखवायचंच नाही अशा पद्धतीने अडचणी निर्माण करण्याचं काम केलेलं होतं. त्यामुळे ते काम राहिलेलं काय त्यांनी अडवलं, पण आम्ही करण्यामध्ये कमी पडलो ना. आम्ही कमी पडलो. नगराध्यक्षाला सांगून सुद्धा 2.5 वर्षामध्ये तुम्ही आता सक्षम अध्यक्ष म्हणून काँग्रेसने उभं केलंय. त्यांनी 2.5 वर्षात काय काम केलंय दाखवा. किती थांबवलेत हे आम्ही दाखवू ना. हे सक्षम कसले हे तर म्हणजे नगरपालिका स्वतःच्या ताब्यात राहावी, मनमोकळेपणाने काम करता यावं. मुळात म्हणजे एका हाताच्या ऐवजी दोन्ही हाताचा वापर करावा, अशा प्रकारचं काम करण्याची जर इच्छा असेल तर ती मोडून काढली पाहिजे. श्रीगोंदा नगरपालिकेच्या राजकारणामध्ये जी काही बदल झाले त्या बदलाला धरून माजी मंत्री आदरणीय बबनदादा पाचपुते यांनी गेल्या 2 दिवसामध्ये माझ्या वैयक्तिक पातळीवर सडेतोडपणाने टीका करण्याचं काम सुरू केलेलं आहे. अचानक त्यांना गेल्या 4-5 दिवसापासून मनोहर पोटे हा गद्दार दिसायला लागला. माझं एक म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या बोलण्यातून असं सांगितलं की आम्ही त्याला सत्तेवर बसवलं, वाढप्याचं काम दिलं. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की गेल्या 2.5 वर्षापूर्वी जेव्हा नगराध्यक्षपदाचं इलेक्शन सुरू झालं, नगराध्यक्ष निवडीच्या टायमाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 8 नगरसेवक आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे 10 नगरसेवक असताना आदरणीय राजूदादा नागोडे यांनी कसल्याही प्रकारचं मोबदला न घेता मोकळ्या मनाने या ठिकाणी मला नगराध्यक्ष करण्यामध्ये मदत केली. आज चॅनलमधून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर टीका केली जाते, तसा काही प्रकार झाला नाही. आणि मला नगराध्यक्ष केल्याचं दादा आज सांगतायत. याच्याकडे वाढप्याचं काम दिलं, याने काम करत असताना काही गोष्टी भ्रष्टाचार केला वगैरे, पण तसा काही प्रकार या ठिकाणी त्यांनी जरूर निदर्शनास आणून द्यावं. जेव्हा जेव्हा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाचं काम करत असताना मी असेल, माझ्या अगोदरचे काही नगराध्यक्ष असतील, हे सुद्धा आता काही नगराध्यक्ष त्यांच्या पार्टीत तिथे जागेवर थांबलेत. मी पार्टी सोडून याची कारणं वेगवेगळी आहेत. मी सोडलं म्हणजे गेल्या काही दिवसापासून श्रीगोंदा नगरपालिकेच्या शहरामध्ये ज्या काही हालचाली चालू होत्या ह्या सर्व जनतेला माहिती आहे की कोण आलं, कोणाची शिफारस घेऊन आलं, कोणाचा प्रचार करायला लागलं. नेत्यांची मुलंच जर अशा पद्धतीने एकतर्फी एखाद्या उमेदवाराची पाठराखण करायला लागली तर आम्ही 20-20 वर्ष आम्हाला या ठिकाणी शहराचं नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचायला 20 वर्ष लागली. या 20 वर्षामध्ये आम्हाला निश्चितपणे पार्टीचा कुठल्याही 1 रुपयाला मिंदा मी कधीच नव्हतो किंवा माझ्यासाठी कुठल्या नेत्यांनी मी उद्याही त्यांनी समोरासमोर सांगावं की मला नगरसेवक करण्यामध्ये त्यांनी काय हातभार लावला, मला नगराध्यक्ष करण्यामध्ये काय हातभार लावला, कुठल्याही प्रकारचं. उलट मी असं म्हणन की जेव्हा जेव्हा बबनदादा पाचपुते यांची सत्ता श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी नगरपालिकेवर आली, मागच्या पंचवार्षिकचं आपण सर्व जनतेला या ठिकाणी उदाहरण ज्ञात आहे. मागच्या 2014ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये प्रभाग नंबर 1 मध्ये या ठिकाणी मनोहर पोटे बरोबर सतीश मकरेंची मिसेस या ठिकाणी सुनील वाळके आणि आजचे विद्यमान नगराध्यक्ष ज्यांना त्यांना उमेदवारी आधीपासूनच द्यायची होती ते सुद्धा नगरसेवक त्यांचे 2 मतं असताना माझ्या वार्डामध्ये मी भरघोस मताने निवडून आणलं. त्यावेळेस पब्लिकमध्ये चर्चा अशी होती की या ठिकाणी प्रभाग नंबर 1 मध्ये एक तर मनोहर पोटे सतीश मकरे आले तर 1-2 सीटं येतील, नाहीतर खालची सगळी सीटं जातील. त्यावेळेसचा निकाल जर आपण पाहिला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आमची राष्ट्रवादीची बबनदादाच्या नेतृत्वाखाली 10 सीटं आली आणि 9 सीटं राजूदादा आणि राहुलदादा यांच्या पार्टीची आली. या ठिकाणी त्यावेळेस सुद्धा काठावरचं बहुमत म्हणजे 1 मताने बहुमत झालं. ती केवळ मनोहर पोटेच्या वार्डातली 4 सीटं निवडून आणल्यामुळे झालं. आपण मला बसवलं का आपली सत्ता मी टिकवली याचा विचार नेत्यांनी करावा आणि याचा विचार करून
माझ्यावर आरोप करावेत। निश्चितपणे आपण आपल्या राजकारणामध्ये आदरणीय दादांनी श्रीगोंदा तालुक्याच्या जनतेला सर्वांना माहीत आहे, त्यांनी त्यांची सत्ता टिकवत असताना वेगवेगळ्या दर 5 वर्षाला वेगवेगळे निर्णय घेण्याचं काम केलं। माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला माणूस या ठिकाणी ज्याला नगराध्यक्ष होण्यासाठी माझी 99 साली या ठिकाणी पहिल्यांदा मी नगरसेवक म्हणून निवडून आलो। त्यानंतर आज 2016 साली मला नगराध्यक्षापर्यंत पोहोचायला लागले। माझे या पदापर्यंत पोहोचायला 20 वर्ष लागली आणि कुणीतरी ज्याला मी घडवलं, ज्याला मी नगरसेवक केलं, त्याला हाताशी धरून मला जर नगराध्यक्ष पदाचं उद्याचं नगराध्यक्ष पदापासून रोखण्याचं काम या ठिकाणी षडयंत्र चालू होतं, ते मी वेळेत ओळखलं म्हणून मी जागो झालो, म्हणून मी पार्टी सोडली। मी काय कुठली गद्दारी पार्टी बरोबर केली नाही। आपण जसं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी वेळोवेळी पक्ष बदलले, तसं मी 20 वर्षात एकदाच माझ्या लाईफ जीवनामध्ये हा माझा पहिलाच निर्णय आहे की मी पहिल्यांदा या ठिकाणी माझ्या अस्तित्व म्हणजे ज्या ठिकाणी माझं अस्तित्व धोक्यात आणायचं काम चालू होतं, त्यामुळे मी या ठिकाणी निर्णय घेतलाय। या ठिकाणी कुणीही माझ्यावर कसलाही आरोप करू नये। कुणी जर भ्रष्टाचाराचा किंवा वेगळ्या पद्धतीने आरोप करत असेल तर निश्चितपणे उद्याच्या कालावधीमध्ये सगळ्या आरोपाचं पुराव्यासहित या ठिकाणी उत्तर दिलं जाईल। कुठली टेंडर कशा पद्धतीने झाली, कुठल्या टेंडर कोणी फायनल केली, या ठिकाणी नगरसेवकांना नगराध्यक्षांना काष्टीला बोलून, त्या ठिकाणी ठेकेदाराला बोलून त्या ठिकाणी टेंडर फायनल केली जातात। सगळा हस्तक्षेप श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी काष्टीवरून होतो। उद्याच्या कालावधीमध्ये हा हस्तक्षेप मला बंद करायचा आहे। श्रीगोंदा शहराचे निर्णय श्रीगोंदा शहरातच व्हावेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। आणि कोणामुळे कामं लेट झाली, कशामुळे कामं लेट झाली याचे उत्तर योग्य वेळी प्रचाराच्या रुंदमोळीमध्ये 100% देऊ। परंतु आज ज्यांनी माझ्यावर तोंड टाकायचं काम केलंय त्यांचं मला घडवण्यामध्ये 1% योगदान नाही। हे उलट त्यांची सत्ता टिकवत असताना मी माझं योगदान दिलेलं आहे। त्यामुळे कृपा करून दादा बद्दल माझी नाराजी आहे म्हणून मी बाहेर गेलो असं नाही, परंतु त्यांनी एवढ्या खालच्या पातळीला येऊन किंवा गद्दार वगैरे असे शब्द वापरू नाहीत। त्यांची उंची त्यांनी राखावी। मी कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे त्यांचा आजही आदर करतो, परंतु उद्याच्या कालावधीमध्ये आम्हालाही आमचं लेवल सोडून बोलायची वेळ येणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। एवढा संदेश आपल्या मार्फत मी या ठिकाणी जनतेमार्फत देऊ इच्छितो। सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा। सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।